शूट करू भाई तुम चालू शूटिंग चालू भाई. शुभम शूटिंग घेऊ लागला. हा. भारत माता की जय. वंदे मातरम. मोदी सरकार. हाय हाय मोदी सरकार. हाय हाय. भारत माता की जय. प्रचार हे लोक करू लागले. गॅसचे भाव सगळ्याला माहितीये कुठे नेऊन राहिले. दुसरी गोष्ट, उज्ज्वला योजना देताना फुकट दिली, पण आज किती जणांच्या घरात गॅस सापडतोय तुम्हीच मला सांगा. कोणाच्याच घरामध्ये आता गॅस राहिलेला नाहीये. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये. इथं आपण हा कापूस आणलेला आहे. या कापसाला आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला क्विंटल मागे कमीत कमी 7-8 हजार रुपये खर्च आहे. जर आपण त्याला उगवायला गेलो तर आणि त्याच्या मार्केटला भाव आज पाहिला तर 7,000 रुपये सरकारनं भाव देऊन ठेवलेला आहे. सोयाबीनचा जर आपण उत्पादन खर्च पाहिला तर 6,000च्या घरात चालला. या वर्षी सुलतानी संकटाबरोबर आपल्याला आसमानी संकटाला सुद्धा सामोरं जावं लागलं आणि आपलं यावेळी उत्पादन घटलं तरी सरकारला कोणतीही दया माया आपली आलेली नाहीये. सोयाबीनचं प्रति एकरी उत्पन्न आपलं जिथं 7-8, 10 क्विंटल 12 क्विंटल होत होतं तिथं आता शेतकऱ्याचं उत्पन्न डायरेक्ट 3 आणि 4 क्विंटलवर आलेलं आहे. तरीही सोयाबीनला भाव नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सरकार फक्त आपल्या जाहिराती करण्यामध्ये आणि हिंदू मुस्लिम करण्यामध्ये व्यस्त आहे. याचा निषेध म्हणून काँग्रेसतर्फे आम्ही हा रथ अडवत आहोत आणि जिथं जिथं तालुक्यामध्ये हा रथ राहील तिथं तिथं हा रथ अडवण्यात येईल. जोपर्यंत सरकारच्या पैशातून पक्षाची जाहिरात बंद करत नाही आणि शेतकऱ्यांच्या समस्या सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत काँग्रेस या गोष्टीचा निषेध करत राहणार. भारत माता की जय. भारत माता की जय. मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय. याचे जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो की हा शेतकऱ्याचा कापूस हा आपण सरकारला दाखवावा आणि शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचाव्या अशी मी हात जोडून आपल्याला विनंती करतो. शेतकरी दुःखात असताना आपले नेते विदेश वाऱ्या करू लागले. इकडं दुष्काळाची तात्काळ मदत करायची जाहीर करायची सोडून दिली. सरसकट मदत करायची जाहीर करायची सोडून दिली. मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला. धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला आणि विदेशांमध्ये महाराष्ट्राचे नेते फिरू लागले. मोदीजी देश विदेशात गप्पा मारत फिरू लागले. पण सगळ्या मुद्द्यावर मोदीजी बोलतात पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळ नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. युवक काँग्रेसचं आपल्याकडे कोणतं पद? आज आपण जे या रथाला विरोध दर्शवला या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता? कशा संदर्भात? मी पहिले सांगितलं देशामध्ये शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आरक्षणामुळे अर्धे लोक आसमानी संकट काही ठिकाणी अतिवृष्टी नुकसान झाले, काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे नुकसान झालं. शेतकऱ्याचे एकूण उत्पन्नामध्ये घट झाली. असं असताना सरकार काय करू लागलं? जाहिरात पाहिजे सरकारचं मोदी सरकार म्हणून नाव दिलेलं आहे. मोदी सरकार म्हणून नाव दिलेलं आहे आणि पैसा जनतेचा प्रचार मोदीचा हा प्रचार आम्ही खपवून घेणार नाही. त्यांचा प्रचार करायचा आहे तर त्यांच्या पैशातून करावं, पक्षाच्या पैशातून करावं. तर ते पक्षासाठी आता मोठे मोठे अदानी अंबानी सारखे देणगीदार त्यांना शोधून काढले. तेवढा छोटासा ट्रक घेणं त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. सगळ्या गोष्टी आता त्या कशात घालायच्या आहे तर त्याच्या पैशातून हा प्रचार करावा असं आमचं म्हणणं. मोदीने क्या क्या खरीदा?
दूसरी बात सर, ये जो रथ अब तालुके में काम करने वाला है, तो आपके पक्ष की ओर से हर गांव में तालुके में आप इसको विरोध दर्शाने वाले हैं? त्यापेक्षा आम्ही जनतेला मोठं समजतो, शेतकऱ्यांना मोठं समजतो. जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्यांच्या मालाला भाव भेटलेला आहे, जर शेतकऱ्यांना असं वाटत असेल त्यांच्या सोयाबीनला भाव भेटलेला आहे, जर शेतकऱ्यांना असं वाटत असेल की त्यांचा जो त्यांना सांगितलं होतं नियमित कर्ज भरणाऱ्याला पैसे आम्ही परत करू, ते पैसे जर परत आले असेल, जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्याला वेळेवर पीक विमा भेटलेला आहे, वेळेवर पीक कर्ज भेटलेलं आहे, तर शेतकऱ्यांना या रथाचं बिलकुल हार पुरे उधळून स्वागत करावं, आमचं काहीच म्हणणं नाही. पण ज्या शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा भेटलेला नाही, त्या शेतकऱ्यांना या ट्रक थांबवलं पाहिजे, की हा रथ थांबवला पाहिजे, अशी आमची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती. आम्हाला जिथं हा ट्रक दिसेल तिथं आम्ही विरोध करू. येथे जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो की हा शेतकऱ्याचा कापूस हा आपण सरकारला दाखवावा आणि शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचाव्या, अशी मी हात जोडून आपल्याला विनंती करतो. शेतकरी दुःखात असताना आपले नेते विदेश वाऱ्या करू लागले, इकडं दुष्काळाची तात्काळ मदत करायची जाहीर करायची सोडून दिली, सरसकट मदत करायची जाहीर करायची सोडून दिली, मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला, धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला आणि विदेशामध्ये महाराष्ट्राचे नेते फिरू लागले. मोदीजी देश विदेशात गप्पा मारत फिरू लागले, पण शेतकऱ्या सगळ्या मुद्द्यावर मोदीजी बोलतात, पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळ नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद.